शेती होती, शेती गेली, लवासा आली. आमची जमीन गेली, जागा गेली, आम्ही कशाचे जीव जगायचं. पेट्रोलचं खूप अवघड आहे. नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या MH फाइल्स या डॉक्युमेंटरी चॅनलमध्ये. मागच्या वेळेस आपण लवासा शहरावरती एक व्हिडिओ बनवली होती. त्या व्हिडिओमध्ये आपण लवासा शहराचं आणि तेथील स्थानिक ग्रामस्थांचं बंद पडल्यानंतर काय झालं हे सांगितलं होतं. तर आता आपण एक सिरीज बनवणार आहोत. त्या सिरीजमध्ये आपण दासवे या गावाची पूर्ण माहिती देणार आहोत. तर आपण त्यामध्ये पूर्ण ग्रामस्थांची आणि शहराची आणि पडलेल्या अवशेषांची तुम्हाला माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लावासा प्रकल्पात अनेक गावांचा समावेश होता. त्यामध्ये दासवे, भोयनी, मुगाव, धामणोळ, गडले आणि साक्री वडवली इत्यादी गावे होती. या सिरीजमध्ये आपण त्या गावांची एक एक करून खरी कहाणी जाणून घेणार आहोत. आजची सुरुवात करणार आहोत दासवे या गावापासून. दासवे हे केवळ एक गाव नाही, तर लावासा प्रकल्पाच्या सुरुवातीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सुरुवातीच्या विकास कामांमध्ये सर्वप्रथम लक्ष वेधलं गेलं ते याच परिसराकडे. आज लवासातील जे टाउन सेंटर, रस्ते आणि अनेक महत्त्वाच्या जागा दिसतात त्यांचा पाया याच भागात रचला गेला. पण प्रश्न असा आहे, या डोंगरांमध्ये आधीच राहत असलेल्या लोकांचं काय झालं? त्यांच्या जमिनींचं पुढे काय झालं? आणि आज इतक्या वर्षानंतर दासवे गावाची खरी परिस्थिती नेमकी कशी आहे? याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आज आपण थेट दासवे गावात आलो आहोत. स्थानिकांशी बोलणार आहोत, त्यांच्या आठवणी ऐकणार आहोत आणि कॅमेऱ्यासमोर मांडणार आहोत अशी बाजू जी अनेक लोकांना अजून माहीत नाही. चला सुरुवात करूयात दासवेच्या प्रवासाला. दासवे हे गाव रामभाऊ खंडू शेडगे. शेती होती, शेती गेली, लवासा आली. लवासाला झाले जवळ 25 वर्षे. किती झाले? 25 वर्षे झाले. नंतर 10 वर्ष बंद पडली. 10 वर्ष बंद पडल्यानंतर आता काय होणार आहे? शेती गेली, सगळंच गेलं. आता ही मौज आम्ही आपली कोणाची, तुमच्या हरकीची, आमच्या हरकीची टेम्परवारी करतोय आम्ही. हेच आहे, दुसरं काय. कारण खरं शेती तर गेली सगळे पाण्यात. आता काय काम आहे आम्हाला? फक्त देवाची भक्ती करायची वास एवढंच आहे. इथं देव विठोबाचं मंदिर आहे, ह्याच्याकरता आम्ही साफसफाई करतो. आम्ही कुणाचं गुलामदार नाही, कारण देव बघतोय. असं आहे. तुम्हाला असं वाटतं का बाबा की लवासा चालू व्हावं? हा भाऊ, लोकांना मग 2 रुपये मजुरी भेटावं हे असं आमची इच्छा आहे. पण त्याला असं बंद पडलं त्याला आम्ही तर काय करणार? तर साहेबा लोकांना सांगायचं बाबा का बंद पाडली, काय कारण आहे, मग चालू का केली? आमची शेती गेली, तुम्ही चालू केली, मग आता आम्ही खायचो काय? दर हे बी नाही, दररोजही रोजगारी नाही, काहीच नाही. आम्ही असेच आहे मध्ये. मग तुमच्या कंपनीचा आम्हाला उपयोग काय झाला हे आम्ही म्हणतो. असं वागायचं, दुसरं काय नाही. कंपनीने काहीतरी आम्हाला करावं आणि बजेट वाढवून घ्यावं हेच आमची इच्छा आहे, दुसरं काय. तुम्हाला वाटतं का बाबा लवासा चालू झाल्यानंतर तुमची परिस्थिती बदलेल? हो, होईल. समजा आम्ही नाही, जरी आम्ही ठकलो तरी आमची मुलं बाळ तरी राहते नाही व्यवस्थित, असा विचार आहे. आता कामधंद्यासाठी तुमच्या मुलाबाळांना काय करावं लागतं? काय आता एक टेम्परवारी असंच कुठंतरी काम करायचं, खायचं, 2 रुपये चकणी घ्यायचं, ह्या चकणी घ्यायचं, तुम्ही म्हणणार एवढं काम करा, तर त्याच्यावर पोट आहे. दुसरं काय आमचं? दुसरा उद्योग काहीच नाही. नेता बसायचं घरात, घरात बसून काय परवडतं का? काहीच नाही. मग काहीतरी उद्योग केला पाहिजे. नाही उद्योग तर नाही, नंतर देवाची सेवा तरी झाली पाहिजे हे आम्ही म्हणतो.
माझं नाव सांगू ना? दगडाबाई कुंडीबर झोरे, गाव दासवं. आता आम्हाला काही सोय नाही इकडं. पोराबाळाची आमची पोरबाळ शाळेला ह्याला जाते तर ती पिजत तिंबत येत आमची जमीन गेली, जागा गेली. आम्ही कसे घेऊ? आम्ही पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ पडला, महागाई झाली. माझं नाव संजय भाऊमरगळे. मी लोकल लवासामध्येच राहतो प्रॉपर. तर ह्या ठिकाणी आता गावाला आलो आहे सुट्ट्यांमुळं. आणि इथं पेट्रोलचं खूप अवघड आहे की इथं पेट्रोल भेटणं पण 1 लिटर 150 रुपयाला भेटते. आणि पेट्रोल घ्यायचं म्हणलं तरी 35 किलोमीटर खाली उरावडे गाव जायला लागतं. अजून ह्या ठिकाणी आता अवस्था बघते तुम्ही पंपाची काय चालू आहे. आता आम्ही लोकलनी काय करायचं लवासावाल्यांनी की असं एवढी बेकार परिस्थिती चालू आहे की पेट्रोल पण भेटत नाही आता ब्लॅकमध्ये पण. नमस्कार, माझं नाव अंकुश बाबू झोरे. मी राहणार भोयनी. आता जेव्हापासून लवासा यायच्या अगोदर ही तो आमच्या वाडवडील सगळे ही अशी डोंगरावरती शेती करायचे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट आला. त्याच्यानंतर सर्व शेती वगैरे प्रोजेक्टला विकली गेली. लोकांकडे शेती राहिली नाही. ज्यावेळेस प्रोजेक्ट चालू होता त्यावेळेस मजुरी करून लोक काम वगैरे करत होते. त्यांना त्याचा मोबदला भेटत होता. आत्ताच मध्यंतरी जेव्हापासून लवासा कंपनी बंद पडली, साधारण मला वाटतं 10-12 वर्ष झाली, तेव्हापासून खूप लोकांचं म्हणजे गैरसोय होती. इथून गाव सोडून अनेक ठिकाणी बाहेर सिटीच्या ठिकाणी कामानिमित्त जावं लागते. त्याचप्रमाणे इथं लवासा चालू होते त्यावेळेस पेट्रोल पंप होता. आता मिनिमम पेट्रोल घ्यायचं ब्लॅकनी घ्यायचं म्हटलं तर 150 रुपये प्रति लिटर इथं ब्लॅकनी भेटतं. आणि पंपावर जायचं म्हटलं तर 35 किलोमीटर उरावडे या ठिकाणी जावं लागतं. तर खूप म्हणजे जर हा प्रोजेक्ट चालू झाला पुन्हाच्या नव्याने चालू झाला तर खूप लोकांच्या अडीअडचणी दूर होतील. जी लोक इथून बाहेर गावी स्थायी झाल्यात त्यांनासुद्धा या ठिकाणी येऊन मजुरीची व्यवस्था उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे सर्व जे आमच्या लहान मुलं आहेत त्यांची शाळासुद्धा लवासा कंपनीने हे केली होती, परंतु तिथं पण आता परिस्थिती आहे की पैशाअभावी शाळा चालत नाही. तर त्या निमित्ताने शाळा वगैरे सर्व सुखसोयी चालू होतील आणि सर्वसामान्यांचं जीवन पुन्हा एकदा चांगलं होईल. कारण जे पूर्वी लोक शेती करत होती ती शेती करण्यास योग्यसुद्धा जागा राहिलेली नाही. त्यामुळं समजा जर लवासा परत चालू झाली तर खूप खरंच चांगलं होईल. दासवेची ही कहाणी इथे संपते, पण लवासाची गोष्ट अजूनही पूर्ण झालेली नाही. या प्रकल्पाशी जोडलेल्या प्रत्येक गावामागे एक वेगळी आठवण आहे, वेगळा इतिहास आहे आणि वेगळे अनुभव आहेत. त्या प्रत्येक गावाची खरी कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न या लवासा विलेज सिरीजमधून सुरू राहणार आहे. जर हा माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच वास्तवावर आधारित मराठी डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी प्रेरणा देतो. आणि भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागात, जिथे आपण लवासाशी जोडलेल्या आणखी एका गावाची न ऐकलेली कहाणी जाणून घेऊ. तोपर्यंत नमस्कार.